अबॅकस आणि वैदिक गणित शिक्षणामधून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास. विकास पालवे. इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमीची राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा उत्साहात. देशभरातून 1023 विद्यार्थ्यांचा सहभाग. झटपट गणित सोडविणारे विद्यार्थी ठरले चॅम्पियन. शहरात राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला राज्यासह देशभरातून 1023 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ग्लोबल विजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके व सचिव दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. शहरातील नगर कल्याण महामार्गावरील सुखकर्ता लॉन येथे पार पडलेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून अवघ्या 5 मिनिटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले. झटपट गणित सोडविण्याची परीक्षा यावेळी रंगली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम अहिल्यानगर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक विकास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. विकास पालवे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी अबॅकस आणि वैदिक गणित शिक्षण ही काळाची गरज आहे. शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा गणित हा विषय सोपा करण्यासाठी त्यांना अबॅकस शिक्षण फायद्याचे ठरते. तुम्ही सगळे लहान मुलं आहात तर एक 2-3 गोष्टी मला वाटतं शेअर कराव्यात तुमच्यासोबत. असं माझं इथे येण्याच्या आधी तेवढंच एक मानस होतं की लहान मुलं आहेत तर एक छोटीशी आयुष्याच्या दृष्टिकोन असेल किंवा आयुष्यात आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच्याबाबत एक 2-3 गोष्टी शेअर केल्यात. मला वाटतं त्या गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट ठरतील. तर जसे तुम्ही इथं लहान आहात सगळे, बरेचसे मुलं आपण मध्यमवर्गीय कुटुंबातून असतो, ग्रामीण भागातून असतो किंवा बऱ्याचशा संधी आपल्याला आयुष्यात मिळत नाही. तर बऱ्याच वेळा आपण आयुष्यात एक न्यूनगंड बाळगतो आयुष्यात, की भरपूर वेळा आपल्याला वाटतं की आपण एक गरीब घरातून असेल किंवा ग्रामीण भागातून असेल. तर आयुष्यात मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी जे विद्यार्थी इथं आहेत किंवा पालकवृंद पण आहेत, तर एक जो न्यूनगंड असतो आयुष्यात तो कधीच बाळगायला नाही पाहिजे. जो न्यूनगंड आपण जर ओव्हरकम केला आयुष्यात, की मला कुठल्याही गोष्टीची ठीक आहे आज माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे पण मी संघर्ष करून ती गोष्ट आयुष्यात घेण्याचा प्रयत्न करेल, तर तो न्यूनगंड आयुष्यात तुम्ही कधी बाळगू नका असंच मी तुम्हाला सांगेल. कारण मी पण वैयक्तिक UPSC परीक्षा पास होण्याच्या आधी एक सर्वसामान्य कुटुंबातून खूप संघर्षातून इथपर्यंत आलो. तर पण आयुष्यात मी एकच गोष्ट स्वतःशी कायम ठेवली की अरे ठीक आहे, माझ्याकडे आज ह्या गोष्टी नाहीत किंवा मी ग्रामीण भागातून आलेलो असेल किंवा भरपूर काही असेल, पण मी कधी स्वतःला कमी समजणार नाही. ठीक आहे, कुणाकडे जास्त रिसोर्सेस आहे, कुणाकडे जास्त संधी असतील आयुष्यात, ठीक आहे, मला काय करावं लागेल, तो कोणी संघर्ष करतो त्याच्या एक 10% जास्त संघर्ष करावं लागेल, 20% जास्त संघर्ष करावं लागेल. तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आयुष्यात, की तुम्ही पण तुमच्या पाल्याला हे आयुष्यात बिंबवा त्याच्या मनावर. ठीक आहे बाबा, आपण सर्वसामान्य कुटुंबातले आहोत, ठीक आहे, माझ्या परीने मला जे चांगले देता येईल मी तुला देत राहणार आहे, पण तुझ्या पण हातात आहे की तू या बाबतीत कधी कमीपणा मांडू नको की बाबा आपण असे आहोत त्याच्यामुळे मी असंच करणार आहे किंवा असंच नाही. ठीक आहे, आज नाही येत, एक पिढी जाईल आपली संघर्षात, पण तू जर संघर्ष केला आयुष्यात तर आपली सगळ्यांची एक चांगली प्रोग्रेस होऊ शकते. दुसरं मला वाटतं न्यूनगंडासोबत एक कायम व्यक्तिगत मला जी एक गोष्ट इम्पॉर्टंट वाटते आयुष्यात ती एक डिसिप्लिन, एक शिस्तपणा असतो आयुष्यात. तो ठीक आहे, लहान मुलं आहेत त्यांच्याकडे आता अपेक्षा नाही, पण हळूहळू एक शिस्त असती ती त्यांच्यावर बिंबवणं गरजेचं आहे. स्पेशली जी सेल्फ डिसिप्लिन नावाची कन्सेप्ट आहे की स्वतःशी प्रामाणिक राहून एक जे मेहनत घेणं असेल, काही गोष्टी असेल, आता इथं तुम्ही अबॅकस स्पर्धा असेल, वैदिक मॅथ्समध्ये असतील किंवा खेळात असतील किंवा कुठल्याही गोष्टीत तुमचा जो संघर्ष असेल, जो काही गोष्टी असेल, तर त्याच्यात एक स्वतःशी प्रामाणिक राहून मला वाटतंय तुम्ही जर हे बिंबवलं की एक डिसिप्लिन, एक प्रामाणिकपणा राहून एक शिस्त जर बिंबवली आपण विद्यार्थ्यावर, या पाल्यावर, तुमच्या पाल्यावर, तर ती नक्कीच त्या लॉंग रनमध्ये, आता हे सगळे एक 8 ते 10 वर्ष, 8 ते 12 वर्षाच्या वयोगटातले इथं मुलं आहेत, पण ज्यावेळेस तुम्ही स्पेशली 18 ते 21, 18 ते 22 दरम्यान हे मुलं जातील त्यावेळेस ही डिसिप्लिन खूप कामाची आणि खूप चांगली ठरेल. प्रामाणिकपणे संघर्ष केला आयुष्यात, स्वतःचा एक कॉन्फिडन्स डेव्हलप केला, कधीच आयुष्यात न्यूनगंड बाळगला नाही, तर अब्दुल कलाम जसे म्हणतात की नो ड्रीम इज टू बिग. आयुष्यात कुठलीच अशी गोष्ट नाही, तुम्हाला UPSC परीक्षा द्यायची असेल, तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं असेल, तुम्हाला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं असेल, तुम्हाला काही करायचं असेल आयुष्यात कुठलीच गोष्ट अवघड नाहीये. तर संघर्ष करा, प्रामाणिक राहा. आणि पालकांना पण एकच सांगेल मी की जेवढे एक वेळ तुम्ही कमी जेवलात तरी चालेल आयुष्यात, पण मुलांना जेवढी चांगली संधी देता येईल तेवढ्या चांगल्या संधी द्या.
देशभरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमी विद्यार्थ्यांना देत असलेल्या अबॅकस व वैदिक गणिताच्या शिक्षणाबद्दल त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप व आष्टी भाजपाचे युवा नेते जयदत्त धस यांची विशेष उपस्थिती लाभली. या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविलेले नीती थोरात, रुद्र सोले, अंजुश्री रासकर व हर्ष कोठे या विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3,000 रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी मेघराज तांबे, समर्थ धोंडे, शिवराज चितळकर, राजवीर परदेशी, अनुष्का वाय भासे, प्रणित देसाई, संस्कृती पाटील, शौर्या काटे, प्रिया शेळके, शौर्य वामन, आराध्या मते, वैष्णवी झांजे, शिवतेज जाधव, सलोनी देशमुख, प्रथमेश धोंडे, आर्य आरडे, स्नेहल परकाळे, पार्थ पवार, सहर्ष कोल्हापूर, आर्या गायकवाड, गीतांजली खलाशे, शिवांश खंदारे, अनन्या घावटे, एस हासिनी या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफीचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. अकॅडमीत उत्कृष्ट शिक्षक म्हणून कार्य करणाऱ्या कोमल करडुळे यांना 2 स्टार अवॉर्ड, मनीषा रक्टाटे, शैला देसाई यांना स्टार टीचर अवॉर्ड, तर चंदा हजारे व सोनिया आरडे या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळ भाऊ रक्टाटे, श्रीगोंदा माजी कृषी अधिकारी पलभीम शेळके, शहर सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रा माणिकराव विधाते, महाराष्ट्र व गोवाचे कार्याध्यक्ष संतोष यादव, आष्टीचे मान्य तहसीलदार शहादेव गीते, ॲडव्होकेट कांतीलाल गव्हाणे, पत्रकार अनिल हिवाळे, बा दानवे, शै संकुलचे अध्यक्ष विजयकुमार दानवे, आष्टी तहसील मंडळ अधिकारी गजेंद्र राठोड, मनपा प्राथमिक शाळा ओंकारनगरचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, युवा नेते दादासाहेब गव्हाणे, युनियन बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर शरद वाळके, व्ही प्राईम अकॅडमीच्या संचालिका विद्या यादव, महानगरपालिका शिक्षण संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव अरुण पवार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर प्रवीण रक्टाटे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अमितजी खामकर, मनपा अहिल्यानगरचे नगरसेवक प्रकाशजी भागानगरे, नगर भाजपा तालुकाध्यक्ष दादासाहेब दरेकर, वर्षाताई कबाडी, शैलेश पाटील, बापू शिंदे सर, नामदेव पाटील वाळके, संतोष लांडगे, सुरेश बनसोडे, नामदेव रक्टाटे, रावसाहेब गावखरे आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, संचालक रवींद्र रक्टाटे, सार्थक शेळके, श्रीतेज रक्टाटे व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी अकॅडमीची व स्पर्धेची माहिती दिली. स्वागतम, शुभ स्वागतम. आज या पवित्र मंचावर इन्स्पायर अबॅकस अँड वैदिक मॅथ अकॅडमीद्वारे आयोजित नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशन सर्व सन्माननीय मान्यवरांच्या मंगलमय अशा उपस्थितीमध्ये अतिशय आनंदी आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, हिंगोली आदी विविध जिल्ह्यांमधून सुमारे 1023 विद्यार्थ्यांनी सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे. मित्रहो, ही संख्या केवळ आकडा नसून अबॅकस आणि वैदिक गणितावरील पालकांचा एक वाढता विश्वास आहे आणि मुलांची, विद्यार्थ्यांची जिद्द दर्शवणारी ही संख्या आहे. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूपच विशेष आहे, कारण ज्ञान, कौशल्य, एकाग्रता आणि बुद्धिमत्तेचा साक्षात्कार घडवणाऱ्या या कार्यक्रमाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. ही एक आपल्या भाग्याची अशी गोष्ट आहे. अमित दादा, या स्पर्धेचं स्वरूप मी तुम्हाला थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगत आहे. ही अबॅकसची स्पर्धा आज सकाळी 10 वाजता
या ठिकाणी याच ठिकाणी घेण्यात आली. या स्पर्धेचा वेळ हा फक्त 5 मिनिटांचा होता. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार आणि लेवलनुसार पेपर दिले. त्यानंतर आपल्या अकॅडमीचे कर्तव्यदक्ष शिक्षिका, अकॅडमीचे सर्व संचालक मंडळ या सर्वांच्या मदतीने या स्पर्धेचा निकाल तयार केला गेला आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण ज्या भव्य दिव्य अशा क्षणाची वाट पाहत आहोत तो पारितोषिक वितरण समारंभ आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी गौरवण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होतील अशा प्रत्येक विद्यार्थ्याला अकॅडमीच्या वतीने ₹3,000चा धनादेश या ठिकाणी देऊन गौरवण्यात येणार आहे. मित्रांनो, हा कार्यक्रम केवळ पारितोषिकाचा कार्यक्रम नाही, तर हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, चिकाटीचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव आहे. या उत्सवामध्ये सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आणि सर्वांनी मनापासून मेहनत केली. की आज तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. त्या सध्याच्या युगात विद्यार्थ्यांना काय आपल्याला या शिक्षणात नवीन काय देता येईल आणि अशा कॉम्पिटिशनमुळे जे शेळके सरांनी आणि आपल्या शेळके मॅडमनी जी कॉम्पिटिशन आयोजित केली आहे ती खरे त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये की 5 मिनिटाची, पण या 5 मिनिटाच्या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांना खरंच या त्यांच्या शालेय जीवनामध्ये कसा त्यांचा आत्मविश्वास वाढेल, या गणित सोडवण्याची पद्धत कशी सोपी होईल, अशा उपक्रमांमुळे कसं विद्यार्थ्यांना आपला एक पुढे त्याच्या शैक्षणिक जीवनात कसा फायदा होईल या प्रकारचा विचार करून त्यांच्या अकॅडमीनी आणि सर्व शिक्षक वर्गाने जो आज स्पर्धेचं आयोजन केलं आहे, मी खरं त्यांचं कौतुक करतो की अशा स्पर्धा घेणं गरजेचं आहे. आजच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आज आपण पाहतो की आपले विद्यार्थी कुठं मागे नाही पडावे. म्हणजे आता ज्यांना आता इथं कॉम्पिटिशनचे पुरस्कार मिळणार आहे मी त्यांना तर शुभेच्छा देतोच, पण ज्या विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घेतला त्यांचं पण कौतुक करतो. निश्चित प्रकारे त्यांना आता आज नाही पुरस्कार मिळाला काही विद्यार्थ्यांना तर पुढच्या वेळेस नक्की मिळेल ही अपेक्षा करतो. The reason is you have taken a big lead, a big step for yourself. You have not given any excuse for yourself that we have lot of syllabus, we have lot of examinations and we have many more projects to do. Just now madam has taken one small, she was taking your abilities to sing and tell the stories and she was asking you to come in front. But many of you were saying no for it. Yes, because to do anything new and to start something new, we hesitate. We don't like to do it. We make a lot of excuses. But once you start doing it, yes, then we get motivated and then we start completing, going towards the target. So once the process started, we found many of the students coming up on the stage without any fear. Everybody has got a lot of abilities. But only the thing is that kickstart is very important. My words of appreciation to all the parents for this because you have put your students to a very good path. Madam and sir, both of them, they have already told you lot of good things, okay, what you can achieve by learning abacus. Your confidence, your quick doing mathematical calculations. But my perspective for telling you that you have done very good is that you have now tried to cope up with the competition. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. आभार संस्थेचे संचालक रवींद्र रखटाटे यांनी मानले.